आईचा टन्ना आहे त्याच्यामुळे मिळलो मी आता माहिती का. ए निल्या बंद कर तुझी ती पबजी. तुझ्यामुळे इथे नेट चालत नाहीये. ए तुझ्या कोडिंग पेक्षा ना माझं चिकन कधी पण बेस्ट आहे कळलं ना. हॅलो गाईज, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे या दोन माकडांसोबत आपण घरामध्ये कसे राहणार आहोत. ए संजू बंद कर तुझा तो कॅमेरा. नको तुला इथं डोक्याला ताप झालाय. नेट चालत नाही आधीच. और अभी तो रुको. वायफाय कुठून चालणार. माझं ऑनलाईन शॉपिंगचं पेमेंट अडकली. मी माझ्यासाठी 5 कुर्ते मागवले होते. 5 कुर्ते. अच्छा एवढे कपडे घालतो का व्हिडिओ काढणार का रील्स होते काय मोठी. मला द्या ते कुर्ते, मला दे. अरे इथं तो अमेरिकेवरनं बोबड्या बोलत होता. बडबड करून चालू होती. ते बंद पडले. तुझ्या त्या बोबड्याला आहे ना भोंगळा करून मारला पाहिजे. नेट अरे गेले. गप्प बाबा, एकदम माझे रील अपलोड व्हायला फक्त 2% बाकी होते. शिट यार. माझं तर आयुष्यात ब्लॉक झाले. ब्लॉक नाही तुला क्लॉक दिला पाहिजे. अरे जाऊ दे चला मोबाईल डाटा चालू करा पटपट. मोबाईल झाला का काय. इथं माझा मोबाईल आता कधीच संपलाय. त्या वायफाय वर जगत होतो मी. अरे यार माझं तर रील्स बघण्यातच गेलं सर. आणि तुझं घर मी तर विमानातच बसलीये सकाळपासून. ए तुझं विमान साईडला घे चेन्नई एक्सप्रेस. मी वरतीला टाकलंय उडून जाशील मला हो साईडला. विमान नाही, फ्लाईट मोड. फ्लाईट मोड असं का सांग कसं ना मोड ना मोड. काय तर. वा रे वा. माझ्या सुशिक्षित बंधू आणि भगिनींनो चांगलं दिसत. हा तेच का. हाय ते नेट संपवलं. वायफाय बंद. कसं सोप्या तुला माहितीये का रे काय रे. तुझ्या गालावर तिळ आहे. गेले 26 वर्ष झालंय. मी त्याच पहिल्यांदा बघितलं बाबा. तेजू, तू तर मागच्या महिन्यात केस कापलेली ना. नाही ग, मी वर्ष झालं केस कापले. तू तुझ्या रील्स मधून बाहेर पडशील तर कळत ना तुला. हे खरंय हे खरंय. नुसतं मोबाईल मध्ये अवघड आहे रे आता. आजकालचं जनरेशन लय अवघड आहे. सगळ्यांना इंटरनेट हे अमुक धमुक. आणि माझ्यासोबत त्या दिवशी काय घडलं माहितीये का तुला. आता आपण खरं सांगतो तुला. ते बाकी जाऊ दे विषय सोडून दे. मी पबजी खेळत होतो आणि मला आईने आवाज टाकला. यार मी आईला ओरडलो रे. असं का रे. म्हणजे आता तू आता हे लक्षात आलं का तुमच्या की बाहेरचं कोणी कमेंट केलं तर आपण त्याच्यावर हसतोय. आणि घरातले आपल्याला बोलतात त्यावेळेस आपण त्यांना इग्नोर करतोय. लक्ष देत नाहीये. त्यांना ओरडतोय चिडतोय. म्हणजे बघितलं का आपल्याला इंटरनेटने किती लोकांशी आपल्याला कनेक्ट केलं आणि आपल्या घरच्यांपासून आपल्याला लांब केलं. ना आता काय करू आपण सगळ्यांनी लॅपटॉप मोबाईल बंद ठेवा. आपण काय करू मस्त जुन्या गप्पा मारत बसू. हा, आता फक्त आपण चौघं आपल्याला. हे पहिलं माझ्यापासून हा चालेल. सोपं आहे. तुला आठवतं का रे. काय 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 खरं खरं सांगा. आपण दोघं लहानपणी माळा जायचो त्या आकाच्या लढा बघून. कसलं बाबा. दाबड्याला ग म्हणजे डावा एक जायचं दोघं. पाणी अर्धा अर्ध. आणि आता काय लावायचं का आम्ही दोघं दाबड्याला बसलो. चला डुक्कर आला ना मागून. त्याने डुक्कर डायरेक्ट अटॅक केला कशावर. दाबड्यावर ग. म्हणजे ना तुला दाबड्याचा विषय वेगळा होता. हॅलो गाईज, तर आता बघूयात आपण कसं चालू. आणि तुम्हाला माहिती आपण कसं झाले. माझी ऑर्डर कम्प्लीट झाली. तर बघता मित्रांनो हे तर काय सुधारायचं नाही. पण तुम्ही सुधरा. तुम्ही तुमच्या फॅमिलीला मित्रांना वेळ द्या. मोबाईल मधून बाहेर निघा. त्यांची काही सुधारायची लक्षणं नाहीये. पण तुम्ही तुमच्या फॅमिलीला मित्रांना आणि आपल्या जवळच्या माणसांना वेळ द्या. चला तर अशा रीत्या मित्रांनो फायनली सुंदर असा एक आम्हाला मेसेज करण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही या व्हिडिओ मधनं. आय होप की तुम्हाला आमचा मेसेज कळला असेल कॉमेडीच्या माध्यमातून किंवा अशा काही गोष्टीमधनं. तर एक जस्ट आता प्रॅक्टिस चालू आहे. ह्या प्रॅक्टिस मध्ये तुम्ही समजून घ्या. जर काही चुकलं असेल तर आम्हाला लहान भावंड म्हणून माफ करा किंवा तुमचं प्रेम द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला जय महाराष्ट्र पब्लिक. थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.